देवाला कुंकू का लावू नये? एक सवाल ज्याचे उत्तर तुमच्या आस्थेच्या मुळाशी जाऊन बसलेले आहे. देवाच्या मूर्तीला, भगवान श्रीकृष्णाला, शंकराला, विठ्ठलाला आपण कुंकू का लावत नाही? सर्व देवतांना लावतो, हार चढवतो, वस्त्रे चढवतो, पण हा एकच टिळा श्रीशक्तीच्या सौभाग्याचा, शुभतेचं प्रतीक हा फक्त देवीच्याच कपाळी का नाही श्रीकृष्णाला, विठ्ठलाला, शंकराला? कुणी ठरवलं? हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण व्हिडिओच्या मध्ये मी एक अशी देवी सांगणार आहे जिला कुंकू लावलंच जात नाही आणि त्याचे कारण ऐकून तुम्ही थक्क व्हाल. सर्वप्रथम मूलभूत गोष्ट समजून घेऊया. कुंकू हे केवळ एक शृंग साधन नाही, तर ते एक स्त्रीचे प्रतीक आहे, रक्ताचे, जीवनाचे आणि मंगलाचे. पुराणांमध्ये कुंकूचा उगम देवी सतीच्या अग्नीमधून झालेला आहे असे म्हटले जाते. कुंकू हे शक्तीचे प्रतीक म्हणून देवीच्या पूजेचे अविभाज्य भाग बनले आहे. आता प्रश्न उरतो तो, देव पुरुष रूपी का? खरे तर वैदिक दृष्टिकोनात परमात्मा निर्गुण निराकार आहे. पुरुष आणि स्त्री ही एक भौतिक सृष्टीची विभागणी आहे. मग मूर्ती रूपात देवाला पुरुष रूप का? कारण सृष्टीचा पालन करता आणि कुंकू हे पालनहार नाही, तर पालन करणाऱ्या शक्तीचे प्रतीक आहे. म्हणून शिवलिंगावर योनी रूपात भस्माचे 3 आडवे रेषा असतात, पण कुंकू नसतं. श्रीकृष्णाला गोपीचे कुंकू लागले होते असे काही ठिकाणी वर्णन आहे, पण ते लेप म्हणून, शृंगार म्हणून, पूजेचा नियम म्हणून लागलेले होते. पण इथेच एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. आपण तिथे निषेध फक्त शास्त्रावरून ठरवतो का? नाही, ते संस्कृतीवरून ठरतात. लक्षात ठेवा, देवी ही आपली आहे, मुलगी, बहीण, आई म्हणून आपण तिची कल्पना करतो. तिला साडी, नथ, बांगड्या, कुंकू हे सर्व सौभाग्यदर्शक चिन्ह म्हणून चढवतो. तिला समजतो. देवाप्रमाणे तिला वस्त्रे नाही चढवत, तर तिला नटवतो. हा भावभावनेचा आंतरिक नात्याचा फरक आहे. देवाला आपण भक्तीने, श्रद्धेने पाहतो, देवीला भक्ती बरोबरच ममतेने, आपुलकीने पाहतो. म्हणून कुंकू हे तिच्याशी जोडलेले एक वैयक्तिक आंतरिक ओळखीचे चिन्ह बनले. हा एक सामाजिक सांस्कृतिक कोड आहे. देवाला कुंकू न लावणे हा त्याला कमी लेखनाचे नव्हे, तर देवीला दिलेले एक निषेध. अगदी आईमध्ये वेगळा दर्जा देण्याचा मार्ग आहे. पण हे सर्व सांगूनही मनात एक कुतूहल राहिलंच की काही अपवाद तरी असले पाहिजेत ना? होय, आहेत. आणि हे अपवादच या नियमाला खऱ्या अर्थाने पटवून देत. लक्षात ठेवा, मी सुरुवातीस काय म्हणलो होतो, एक देवी आहे जिला कुंकू लावलंच जात नाही. ती देवी कोण? ती देवी आहे श्री शांतादुर्गा. काही ठिकाणी महालक्ष्मीचे काही विशिष्ट रूप म्हणून तिला संबोधले जाते, तर तिचे नाव आहे देवी रेणुका. त्या देवीच्या मूर्तीला साधारणपणे कुंकू लावलेच जात नाही, आणि यामागे कारण अतिशय धार्मिक आहे. कारण रेणुका मातेच्या प्रतिकृती प्रत्यक्षात तिच्या शिरक्षेत्र नंतरच्या कक्षेत निगडीत आहे. ते सात्विक आणि पुनर्निर्माणाचे प्रतीक आहे. त्यामुळे सौभाग्याचे प्रतीक म्हणून कुंकू लावण्याची प्रथा नाही. म्हणजेच कुंकू हे एक लैंगिक भेदावरून नव्हे, तर स्थिती, भूमिका आणि संदर्भातून ठरते. हेच तर शेवटचे रहस्य. म्हणूनच देवाला कुंकू लावू नये यामागे कोणतेही निषिद्ध नाही, तर एक सूक्ष्म संकेत आहे. देव आणि देवी यातील भिन्न तत्वांचा, भिन्न भावनिक संबंधांचा आणि प्रतीकांचा गहन जगातील एक मूक समज आहे. हेच तर आपल्या सनातन संस्कृतीचे सौंदर्य आहे. प्रत्येक परंपरेच्या मागे एक तर्क, एक इतिहास, एक दर्शन दडलेले असते. फक्त ओलावा असलेल्या मनाने शोधण्याची गरज असते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट करून नक्कीच सांगा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. जय श्रीराम. धन्यवाद.